प्रेमाची गोष्ट भाग 2 या चित्रपटाचा एक टीजर रिलीज झालेला आहे. चला तर मग पाहूयात की टीजर कसा आहे, टीजरचा रिव्ह्यू करूयात. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फक्त एक विनंती की जर का व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. तर नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर प्रेमाची गोष्ट पहिला भाग हा सतीश राजवाडे यांनी डिरेक्ट केला होता आणि दुसरा भाग सुद्धा त्यांनीच डिरेक्ट केलेला आहे, ज्यामध्ये पहिल्या भागामध्ये अतुल कुलकर्णी आणि सागरिका ही जोडी आपल्याला दिसली होती आणि ह्यामध्ये कम्प्लिटली चेंज दिसतोय. म्हणजे स्वप्नील जोशी आहेत, भाऊ कदम आहेत, रुचा वैद्य आहेत, त्यानंतर रिद्धिमा पंडित सुद्धा आहे, जी की एक वेगळी जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ललित प्रभाकर यांचा कुठेतरी लीड रोल दिसतोय. तर एक असंही लोक म्हणतात, मी टीजरवरच्या खाली कमेंट्स पाहिले तर की हा कॉपी म्हणजे कुठेतरी डब्ड आहे वगैरे, किंवा साऊथचा एखादा चित्रपटाचा डब्ड आहे किंवा इंग्लिश चित्रपटाचा. तर माझं मत एवढंच आहे की कसा डब्ड असू दे किंवा कसाही असू दे, तर आपल्या भाषेमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये बघण्याची मजा वेगळी असणार आहे. आणि कॉन्सेप्ट जी एकंदरीत दिसते ती छान दिसते. म्हणजे ओ माय गॉड वगैरे जो चित्रपट हिंदीमध्ये होता त्यापैकीच थोडी कॉन्सेप्ट दिसते, पण त्याला मला वाटतं की लिंक केलेली आहे लव्ह स्टोरीपासून. म्हणजे असं टायटल सुद्धा आहे की प्रेमाची गोष्ट होऊ दे तुझ्या मनासारखं. की स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम हे ललित प्रभाकरला म्हणतात की होऊ दे तुझ्या मनासारखं, चल तुझ्या मनाप्रमाणे आपण चालू. स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम असं वाटतं कुठेतरी माझ्या मते की देव दाखवलेले आहेत आणि ते मग ललित प्रभाकरला सांगतात की तुझ्या मनासारखं होऊ दे, तुला डिवोर्स हवा आहे ना, तर चल तुला आम्ही चान्स देतो आणि तुला नवीन प्रेमासाठी एक संधी देतो. कारण तो ललित प्रभाकर जो दाखवलाय तो मला वाटतं की आधीच्या लग्नाला कंटाळलेला आणि त्याला डिवोर्स हवाय. तर हे दोघं त्याला मदत कशी करतात आणि त्यामुळे काय काय गमती जमती करतात असंच काहीतरी दिसतंय या टीजर मधनं. आणि सतीश राजवाडे यांच्या डिरेक्शन बद्दल काय म्हणणार ना, मुंबई पुण्याची जी सिरीज आपण बघितली तर खूप आवडते आपल्या सगळ्यांनाच, त्यामुळे सतीश राजवाडे यांच्या डिरेक्शन बद्दल तर काय बोलू. टीजर खूप छान आहे. एकंदरीत जे VFX वापरलेले ते ढग वगैरे दाखवले तर ते सुद्धा छान आहे. फक्त एकच आवडलं नाही की टीजर सुरुवात होतो आणि लगेचच म्युझिक वाजते हिंदीची. म्हणजे हिंदी चित्रपटाची रेट्रो स्टाईल दाखवण्यासाठी रेट्रो म्युझिक वाटतं, जे की हिंदीच का मराठी म्युझिक नाही जुनी वगैरे. तर असं वाटतं की एखादा अशी बनवी गंमत जम्मत अशा अनेक चित्रपटात त्यातलं एखादं म्युझिक टाका ना, हिंदीच का रेट्रो स्टाईल दाखवण्यासाठी, तर ते खटकलं. पण टीजर आणि एकूणच कॉन्सेप्ट खूप आवडली की लव्ह स्टोरीला कुठेतरी लिंक करायचं, तर ते खूप आवडलं मला. आणि माहित नाही डब्ड वगैरे असेल किंवा काय वगैरे, पण सतीश राजवाडे हे एक युनिक डायरेक्टर आहेत आणि ते युनिक चित्रपट काढणार एवढं नक्की. मला त्यांच्यावर खूप ट्रस्ट आहे. त्यांच्या चित्रपटांची तशी सिरीज खूप छान होती, मुंबई पुणे मुंबई, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. फक्त एवढंच की स्वप्नील जोशी सरांनी थोडी अजून छान ऍक्टिंग करायला हवी, तीच ऍक्टिंग नकोय एवढंच. पण भाऊ कदम यांच्याकडनं खूप अपेक्षा आहे, त्यामुळे एकूणच खूप छान टीजर दिसतोय. कलाकारांची कास्टिंग खूप छान आहे. फक्त एवढंच की आता चित्रपट छान असावा. इथेच थांबूया, हे होतं माझं मत. तुम्हाला कसं वाटलं टीजर तेही सांगा. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, अरे विसरताय काय, स्वतःची काळजी घ्या.